घरामध्ये खिळे न ठोकता, भिंतीला ड्रिल न करता असे कोणते पर्याय आहेत की ज्याने भिंतीवर एखादी वस्तू तुम्ही लावू शकता? हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही महत्त्वपूर्ण टिप्स आणि ट्रिक्सही आम्ही या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. घरामध्ये काही आवश्यक वस्तू असतात ज्या आपल्याला भिंतीवर लावाव्या लागतात आणि ते लावणं देखील खूप गरजेचं असतं. उदाहरणार्थ आपलं भिंतीवरचं घड्याळ, एखादं पेंटिंग, देवाचे फोटो, विविध झाड आणि फुलांच्या कुंड्या, कपडे अडकवण्यासाठी हँगर, की अटकवण्यासाठी हँगर, या अशा काही महत्त्वपूर्ण वस्तू असतात की ज्या प्रत्येकाच्या घरात लटकाव्याच लागत असतात. पण या वस्तू भिंतीवर लावण्यासाठी तुम्हाला भिंतीवर एकतर एखादा खिळा ठोकावा लागतो किंवा ड्रिल मशीनने त्याला होल पाडून त्यामध्ये एक विशिष्ट खिळा स्क्रू लावावा लागत असतो. पण बऱ्याच वेळा होतं काय की बरीचशी लोकं भाड्याच्या घरामध्ये राहत असतात, ज्यामध्ये बऱ्याच वेळा मालकांनी त्यांना खिळा मारण्यासाठी परवानगी दिलेली नसते किंवा ड्रिल मारण्यासाठी त्यांना परमिशन नसते, किंवा जरी एखाद्याचं स्वतःचं घर असलं तरी खिळे मारून जे भिंतीला जे काय होल पाडतात, भिंत व्यवस्थित दिसत नाही, भिंत खराब होते, असे प्रॉब्लेम येतात. किंवा जरी होल मारायची परमिशन असली, घर असलं तरी होल मारायला जेव्हा ड्रिल मारणारा व्यक्ती येतो तर तो एका होलसाठी तब्बल 50 ते 100 रुपये घेत असतो. म्हणजे घरामध्ये जर 10 होल मारायचे असतील तर तुम्हाला तब्बल 1000 रुपये अगदी 5 मिनिटाच्या आत त्याला द्यावे लागत असतात. आणि एवढे पैसे देऊनही तुमची भिंत खराब होते तो तर वेगळाच प्रश्न असतो. मग त्यामुळे भरपूर जणांचा असा प्रश्न असतो की घरामध्ये भरपूर डेकोरेशनच्या वस्तू आहेत काही किंवा महत्त्वपूर्ण वस्तू आहेत, त्या जर भिंतीला चिटकवायच्या असतील, भिंतीला लावायच्या असतील, तर मग खिळे न मारता काही असा पर्याय आहे का की ज्यामध्ये ड्रिल मारण्याची गरज नाही, खिळा ठोकायची गरज नाही, तर मग आपण अशा वस्तू लावू शकतो का, त्याही खिळा न मारता, ज्यामुळे तुम्हाला तुमचा जो काय मालक आहे तर त्याची कटकट ऐकून देण्याची देखील गरज पडणार नाही आणि तुमच्या वस्तू देखील भिंतीला चिकटल्या जातील? तर मग आज व्हिडिओमध्ये खिळा न मारता, ड्रिल न करता भिंतीला वस्तू लावण्यासाठी एक नाही तर 4 ते 5 पर्याय आम्ही तुमच्यासाठी आणलेले आहेत. व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला 5 अशा नवीन वस्तू तुम्हाला सांगणार आहेत की त्या वापरून तुम्ही कुठलंही ड्रिल मशीन किंवा कुठलंही खिळा न मारता तुमची कितीही जड वस्तू भिंतीला लावू शकता, चिटकवू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे 5ही पर्याय वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी आहेत. यामधल्या 2 गोष्टी अशा आहेत की तुम्ही त्या कदाचित पूर्वी वापरलेल्या देखील असतील. पहिले 2 पर्याय हलक्या वस्तू, हलक्या पेंटिंग, हलके फोटो चिटकवण्यासाठी आहेत. पण त्यानंतरचे 3 क्रमांक 3, 4 आणि 5 नंबरचे पर्याय असे आहेत. 5 अशा वस्तू आहेत की त्याने तुम्ही अगदी जड वस्तू देखील भिंतीला चिटकवू शकता. या वस्तू अगदी नवीन टेक्नॉलॉजीने युक्त आहेत. अगदी कुठलाही होल पाडण्याची गरज नाही, मजबूत आहेत, जबरदस्त चिटकतात आणि तुमची जी भिंतीला लावलेली वस्तू आहे ती व्यवस्थित राहते, ती पडू देत नाही. त्यामुळे या वस्तूविषयी अजून जर माहिती घ्यायची असेल तर आम्ही व्हिडिओच्या शेवटी एक वेबसाईट देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहेत की ज्यावरनं तुम्ही याची माहिती घेऊ शकता, कुठे भेटेल याची किमतीविषयी देखील जाणून घेऊ शकता. तर चला तर सुरू करूयात हा व्हिडिओ, ज्यामध्ये आपण पाहतोय खिळा न मारता किंवा कुठलेही छिद्र न पाडता भिंतीला जर काही चिटकवायचं असेल तर कोणते पर्याय असतात. पहिले 2 पर्याय तर तुम्हाला कदाचित माहिती असतील, पण त्यानंतरचा पर्याय क्रमांक 3, 4 आणि 5 हा अतिशय नवीन आहे, जो तुम्ही कधी ऐकला देखील नसेल. तर पहिला पर्याय आहे डबल साईड टेप. आता डबल साईड टेप याचा वापर सर्वात जास्त होत असतो. तुम्ही पण घरी डेकोरेशन करण्यासाठी, जसे बर्थडे डेकोरेशन, गणपती डेकोरेशनसाठी हा टेप वापरला असेल. हा टेप चांगला असतो. अगदी 30 रुपयामध्ये कुठल्याही लोकल स्टेशनरी स्टोअरमध्ये तुम्हाला हा मिळतो. पण याचा एक तोटा भरपूर मोठा आहे. काय होतं, याला जर एखादी गोष्ट चिटकवली तर ती 10-12 दिवसानंतर अगदी निघून पडते. याचा चिकटपणा व्यवस्थित राहत नाही, ती गोष्ट गळून पडते. आणि यापेक्षाही मोठी अडचण याच्या अशी असते की एकतर काय होतं, हलक्याच गोष्टी याला चिटकवू शकतात आणि जर एखादी गोष्ट तुम्ही याने भिंतीला चिटकवली तर हा टेप ज्यावेळेस तुम्ही काढायला जाता तर त्यावेळेस भिंतीचा रंग, त्याचं पेंटिंग निघून येतं आणि त्यामुळे भिंतीला एक विचित्र असा आकार किंवा एक विचित्र टवका निघाल्यासारखं तिथं दिसत असतं. मग त्यासाठीच आहे दुसरा पर्याय की ज्यामध्ये तुम्ही हलक्या फुलक्या गोष्टी चिटकवू शकता पण तुमच्या भिंतीचा कलर याच्यामध्ये जात नाही, तर तो म्हणजे मास्किंग टेप किंवा त्याला पेपर टेप म्हणतात. हा मास्किंग टेप किंवा पेपर टेपचा फायदा असा होतो, तो एकदम पातळ कागदासारखा येतो, त्यामुळे तुम्ही याला हाताने देखील आरामात तोडू शकता. दुसरी गोष्ट, याला रोल करून तुम्ही एखाद्या हलक्या पेंटिंगला किंवा एखादा हलका फोटो असेल तर त्याच्या पाठीमागे लावून जर भिंतीला चिकटवलं तर तो एकदम सहजपणे चिकटतोही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला ती पेंटिंग किंवा तो फोटो जर काढायचा असेल तर त्यावेळेस हा टेप काढत असताना कुठल्याही भिंतीचा कलर निघत नाही. तुमचं भिंत अगदी विशिष्ट आणि एकदम चांगली दिसत असते. आता
मास्किंग टेप आणि जो काय डबल साईड टेप आहे, हे दोन पर्याय असे आहेत की जे अगदी हलक्या वस्तू असतील त्यांच्यासाठी आहे. पण एखादी लाकडाची वस्तू असेल, एखादी जड वस्तू असेल, काचेची वस्तू असेल, तर त्यासाठी हे दोन्ही पर्याय चालत नाही. तर त्यासाठी चालतात इथून पुढचे 3 पर्याय. तर तिसरा जो पर्याय आहे तो म्हणजे मॅजिक टेप. आता घरातल्या भरपूर वस्तू ह्या जड असतात, ज्यांना आपण डबल साईड टेप किंवा मास्किंग टेपने चिटकवू शकत नाही. कारण की त्या जर चिटकवल्या तर त्या तात्काळ खाली पडतील. त्यामुळे आपल्याला एका मजबूत आणि जबरदस्त चिकटपणा असणाऱ्या टेपची गरज असते. तर तो आहे मॅजिक टेप, जादुई टेप. नावासारखंच काम करतो हा टेप, जो हा थोडासा रबरासारखा येतो. म्हणजे तुम्ही याला जर हात लावला तर दोन्ही साईडला चिकटपणा असतो. मऊ मऊ रबरासारखं याचं स्ट्रक्चर असतं. हा एखादी लाकडाची वस्तू असेल, लाकडाची जाड फ्रेम असेल, जड वस्तू असेल, तर त्याच्या पाठीमागे हे लावायचं आहे आणि भिंतीला चिटकवून द्यायचं आहे. हा एकदा चिटकवलं तर जडच्या जड वस्तूसुद्धा हा धरून ठेवतो. फक्त याचा काढत असताना एक छोटीशी टिप्स लक्षात घ्यायची आहे की तुम्ही जर ती वस्तू ओढून जर काढली, हा टेप ओढून काढण्याचा प्रयत्न केला, तर तुमचा कलर निघून येऊ शकतो. त्यामुळे तुमच्याकडे हेअर ड्रायर असेल किंवा काही कोणत्या गोष्टीने या टेपला गरम करायचा आहे, थोडासा हवितळला की हा सहजपणे निघून येतो, कलर देखील जात नाही. मग आता तुम्ही म्हणाल हे झाले पोरचे 3 चिटकवायचे पर्याय. पण काही वस्तू घरात अशा असतात की त्या आपल्याला लटकाव्या लागत असतात. मग लटकवायचं असेल तर खिळा तर मारायचा नाही, ड्रिल करायचं नाही. त्यासाठी असतात कमांड हुक, चौथा पर्याय. कमांड हुक असे आहे की हे हुक्स येतात. या हुक वेगळ्या साईजमध्ये देखील येतात. तर या हुकच्या पाठीमागे ग्लू किंवा चिटकवण्यासाठीचा एक विशिष्ट ग्लू दिलेला असतो. तर तुम्ही तो हे काढून हे जे काय कमांड हुक्स आहेत तर ते चिटकवू शकता. जे काढणं देखील सोपं आहे. याच्या पाठीमागे एक अशी एक त्या ठिकाणी अरेंजमेंट केलेली असते की ते तुम्ही ओढलं की लगेच हा हुक आहे तो इझिली त्या तुमच्या वॉलवरून निघून सुद्धा येऊ शकतो. आता अगदी शक्तिशाली एखादी गोष्ट असेल, अगदी मजबूत गोष्ट आहे, हेवी गोष्ट आहे, 2 किलो 4 किलोचंच एखादं ओझं असेल, ते तुम्हाला लटकवायचं आहे, तर त्यासाठी येतात अगदी पॉवरफुल सेल्फ ॲडेसिव्ह हुक्स. हे हुक जर तुम्ही याचं स्ट्रक्चर बघितलं तर त्याला पुढे हुक असते किंवा एखादा स्क्रू असतो. पाठीमागे एक चौकोनी किंवा गोल आकारामध्ये एक विशिष्ट त्याला एक एक जो काही पापुद्रा आहे किंवा एक लेयर येतो. त्या लेयरच्या मागे एक चिकटपणा असतो. या अशा पद्धतीनं तुम्ही चिटकू शकता. याला एकदा चिटकवलं तर यावर तुम्ही 2 किलो 3 किलो म्हणजे प्रत्येक हुकावर याची कॅपॅसिटी लिहिलेली असते. तर त्या ठिकाणी तुम्ही हे जे काय सेल्फ ॲडेसिव्ह हुक्स आहे तर याला सगळ्यात हेवीतली हेवी गोष्ट तुम्ही लटकवू शकता. आता ह्या 2-3 गोष्टी अगदी नवीन आहेत. तर ह्या खरेदी करण्यासाठी तुम्ही आमच्या kisanhelpline.org या संकेतस्थळाला जाऊन भेट देऊ शकता. त्यासाठी तुम्ही गुगल क्रोम ओपन करायचं आहे, तिथं kisanhelpline.org असं सर्च करायचं आहे आणि तुम्ही वेबसाईटवर इथे बघू शकता की इथे हे आर्टिकल लिहिलेलं आहे. तिथे विविध लिंक्स तुम्हाला दिसतील. तर त्या लिंकवरनं तुम्ही हे खरेदी करू शकता. पण सगळ्यात महत्त्वाची बाब, काही काचेच्या वस्तू असतील, काही जे काय फुटतूट होणाऱ्या काही वस्तू असतील, तर त्या वस्तू तुम्ही या ऑप्शनने लावू नका. तर त्यासाठी तुम्ही नक्की ड्रिलिंग करा, खिळे वापरा. कारण की काही वस्तू अशा आहेत की त्या जर पडल्या तर त्या फुटू शकतात. तर त्यामुळे शक्यतो ज्या हलक्या वस्तू आहेत, लाकडाच्या आहेत, प्लास्टिकच्या आहेत, क्रॉकरी नाही, अशा वस्तू तुम्ही यांनी चिटकवू शकता. पण शेवटी जो खिळा आहे किंवा जे ड्रिलिंग केल्यानंतर एखादा जे काय मेंबर आहे तर तो अगदी सेफ असतो, मजबूत असतो, तुटण्याची शक्यता कमी असते. कसा वाटला व्हिडिओ कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा.